लातूरमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। अमित देशमुख मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत आणि मतदान झालेलं आहे। सर काय सांगा? महाराष्ट्राच्या लोकशाहीचा उत्सव आम्ही साजरा करतोय। मतदानाचा अधिकार बजावला आहे आणि मी आव्हान करेन मतदारांना की प्रत्येकानं आपल्या मतदानाचा अधिकार बजावायचा आहे। महाराष्ट्राची लोकशाही मजबूत करायची आणि आज महाराष्ट्र बदल घडवणार याचा निर्णय मतदानातनं यावर शिक्कामोर्तब होणार असा माझा विश्वास आहे। अनेक मुद्दे आहेत जे निवडणूक प्रचारादरम्यान गाजले। लातूर शहरासाठी काँग्रेसची आता काय भूमिका आहे? जे मोठे उद्योग असतील, रोजगार निर्मिती असेल अशा पद्धतीने, किंवा सोयाबीनचाही मुद्दा काँग्रेसनं आणलेला होता शेवटच्या काळा प्रचाराच्या दरम्यान की सोयाबीनला जास्तीत जास्त भाव देऊ वगैरे। सोयाबीन शेतकरी हा बराच काळ अडचणीत राहिलेला आहे। त्याच्या शेतीमालाला भाव नाही आहे आणि म्हणून दुर्दैवानं अनेक उदाहरणंसुद्धा आम्ही पाहिली आहेत की आत्महत्या करण्यापर्यंत शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे। आणि म्हणून काँग्रेसनं 7,000 रुपये प्रति क्विंटल म्हणजे भावांतर आणि बोनस अशा स्वरूपामध्ये सोयाबीनच्या शेतकऱ्यांना भाव देण्याचा निर्णय किंबहुना आश्वासन हे जाहीरनाम्यामध्ये दिलं आहे। आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सोयाबीनच्या शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल। सोयाबीनच नाही, कापूस आहे, तूर, मूग, उडद, कांदा, बटाटा, टमाटा, फळभाज्या, दूध, हे सगळे शेतकऱ्यांचे जे काही शेतीमालाचे जे काही म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत त्या सगळ्यांनाच आपल्याला आधारभूत किंमत द्यावी लागेल, भावांतर योजना लागू करावी लागेल। आणि त्या दिशेनं महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेस पक्ष हा पावलं उचलणार आहे। महाराष्ट्रभर आपण प्रचारादरम्यान फिरलेला आहात। मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः लातूरमध्ये महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा येतील वाटतंय? मराठवाड्यामध्ये लोकसभेसारखीच हवा मला विधानसभेलाही जाणवली। त्यामुळे कमी जास्त एवढ्याच म्हणजे 2/3हून अधिक जागा मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला मिळतील। काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हे आणि इतर मित्रपक्ष हे सगळे चांगली कामगिरी करतायत, लोक त्यांना पसंती देत आहेत। आणि लातूर जिल्ह्यामध्ये तर आम्ही ऐतिहासिक विजय नोंदवण्याच्या उंबरठ्यावर आहोत। मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच होईल? महाविकास आघाडीचा होईल। मुख्यमंत्री हा काँग्रेसचा होईल का शिवसेनेचा होईल का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होईल यावर टिप्पणी करणं हे तितकंसं महत्त्वाचं नाही आहे। आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा प्री पोल अलायन्स आहे। त्यामुळं आता आम्हाला प्री पोल अलायन्स असल्यानंतर आमच्या एका पक्षाच्या संदर्भामध्ये भाष्य करणं हे उचित होणार नाही। त्यामुळं महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।